नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। सकल हिंदू समाज, धारकरी आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आज विटा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ब्राह्मण गल्लीतील गणपती मंदिरामध्ये हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। सकाळपासूनच रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास गर्दी केली होती। यावेळी जवळपास 107 युनिट इतके रक्त संकलन करण्यात आले। स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सांगलीतील आदर्श ब्लड बँक यांच्या माध्यमातून या सर्व रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले। या प्रसंगी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र आणि भारत मातेची प्रतिमा देण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सकल हिंदू समाज बांधवांनी हे रक्तदान शिबिर घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी रक्ताची गरज असते। तीच महत्त्वाची गरज ओळखून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। या रक्तदान शिबिरासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे खानापूर तालुका प्रमुख महेंद्र माने, अमित गुळवणी, सागर धोंडगे, सुहास कुलकर्णी, संतोष लकडे, निलेश पटेल, अमर धोंडगे यांच्यासह संघ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून रक्त संकलन करून हे रक्तदान शिबिर यशस्वी केले। सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी, विटा।